काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव 2024 गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आणि श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्यानिमित्तानं केडगाव बालाजी कॉलनी या ठिकाणी स्वामी समर्थ मित्रमंडळ तसेच श्री स्वामी समर्थ महिला सेवेकरी परिवार यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं। केडगाव परिसरातील युवकांनी या शिबिराला मोठ्या संख्येनं हजेरी लावली, तर अर्पण ब्लड बँकेचं मोठं सहकार्य या शिबिराला मिळालं। श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ आणि महिला सेवेकरी परिवाराच्या वतीनं गेली 3 वर्षांपासून विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। यावर्षी देखील सामाजिक कार्यक्रमांबरोबर धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत। आज 9 एप्रिलला जय जय स्वामी समर्थ मालिकेतील भूमिका साकारणारे अक्षय मुडावतकर हे या कार्यक्रमाला हजर राहून सायंकाळी 6 ते 8 या वेळेत मार्गदर्शन करणार आहेत। तर 10 एप्रिलला केडगाव पंचक्रोशीमधून स्वामी समर्थ पालखी मिरवणूक सोहळा पार पडणार आहे। परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं हजर राहावं असं आवाहन श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ आणि महिला सेवेकरी परिवाराच्या वतीनं केलं गेलं। आम्ही गुरुदत्त प्रतिष्ठानतर्फे स्वामी समर्थ चौक यांच्यामार्फत स्वामी जयंती साजरी करत आहोत। सर्व महिला सेवेकरांच्या वतीनं जवळजवळ 3 वर्ष झालं चालू केलेले आहे आणि आता हे 3रं वर्ष आहे। तर नवीन उपक्रम महिला आणि युवा मुलं सगळं करत असतात। त्याच्यात कोरोना काळातील मदत असू किंवा महिलांची मदत असू, केंद्रातील सेवेकरांची मदत असू, सर्व मिळून करत असतात। आणि आता कार्यक्रमाचं आयोजन प्रत्येक विभागात आम्ही महिला अशा वाटून देऊन प्रचार प्रसार केलेला आहे। आणि आता दरवेळेस आम्ही देवी देवतांचे दाखवत असतो मुलांचे विविध वेशभूषा। तर ह्यावेळेस महिला सबलीकरणवर दाखवणार आहोत। अहिल्याबाई होळकर, जिजाबाई, सावित्रीबाई फुले हे आम्ही आता 11 पाठ करणार आहोत। तर ते 11 मुली केलेल्या आहेत आम्ही आणि दत्तप्राणिले श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह केलेले आहेत। आणि ह्या पद्धतीनं खूप छान आमचा कार्यक्रम आताही करू, याच्यानंतर पण वर्षानुवर्ष आम्ही करत राहू। दरवर्षी आपण श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व स्वामी समर्थ महिला सेवेकरी यांच्या मार्फत आपण दरवर्षी स्वामींचा जयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो। तर या जयंतीच्या अनुसरून आम्ही कलस मराठी चॅनलवरील स्वामी समर्थ महाराजांची भूमिका सादर करणारे आमचे अभिनेते अक्षय मुडावतकर सर यांना आपण आमंत्रित केलेले आहे। दरवर्षीप्रमाणे आपण स्वामींच्या मठापासून ते वेशीपर्यंत आपण पालखी मिरवणूक सोहळा हा स्वामींचा करत असतो। तर यावर्षी पण आपण पालखीचे आयोजन केलेलं आहे। तरी केडगावातील सर्व भाविक भक्तांना व स्वामी समर्थ सेवेकरी मंडळींना सर्वांना मी स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमासाठी येण्याचे आवाहन करीत आहे। श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ बालाजी कॉलनी सालाब्रात वर्ष 3रं याप्रमाणे आपण स्वामी प्रकट दिन सोहळा साजरा करणार आहोत। तर त्या निमित्ताने आपण कलर्स मराठी फेम अभिनेते अक्षय मुडावतकर सर ज्यांनी स्वामींची भूमिका साकारली त्या सिरियलमध्ये, तर त्यांना आपण आमंत्रित केलेले आहे। आणि आपण दरवर्षी सामाजिक उपक्रम म्हणून एक रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेत असतो, जेणेकरून आपल्या नगरवासियांना रक्ताची अडचण भासू नये याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही ते दरवर्षीप्रमाणे घेत असतो। यावेळी संस्थापक चेतन चोरडिया, अध्यक्ष साईराज व्यवहारे, महिला प्रमुख सुरेखा गायकवाड, कार्याध्यक्ष हरीश शिरसाट, ऋषी वडे, अभि बोराडे, यश दारकुंडे, शीतल गवारे, शीतल ढवळे, अश्विनी शिंदे, सोमनाथ गायकवाड, प्रकाश तांबडे यांसह महिला आणि पुरुष सेवेकरी मोठ्या संख्येनं हजर होते। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।